जय भवानी, जय शिवाजी. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नेवासा तालुका मीडिया प्रमुख गणेश झगरे. मी आज फेसबुक लाईव्ह येत आहे. सध्याला महाराष्ट्रामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण चालू आहे ते आता नेवाशात आलं आहे. माझं सर्व शिवसैनिकांना विनंती आहे की ज्यांनी त्याचे फायदे पाहिले आहे, मला मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत ज्या शिवसेना स्थापनेमागं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हात आणि त्यांनी शिवसेना मोठी केली. आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी संघर्ष करून शिवसेना चालवली. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांनी शिवसेनेत जोरदार मुसंडी मारली. मी जे शिवसैनिकांनी उद्धवसाहेबांना पक्षातून सोडून गेले त्या शिवसैनिकांना विनंती आहे आपली की आपण शिवसेनेमुळेच मोठे झाले आहे. आपण तुमचं स्वागत आहे, तुम्ही गेल्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा एक निष्ठावान शिवसैनिकांच्या याच्यावर चालू आहे. मी गणेश झगरे गेल्या 15 वर्षापासून शिवसेनेत काम करत आहे. उद्धवसाहेब ठाकरे यांची मी 2दा भेट घेतली आहे. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी मला भेट घेताना 2दा मान सन्मान दिला आहे. मात्र सध्याला जे वारं चालू आहे ते वारं मला पात्र आहे, पटत नाही. कारण पक्षप्रमुखांनी सर्व जाता जीव लावला आहे आणि सर्वात शिवसेनेत गोरगरिबांना मोठं केलं आहे. शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने असे गरीब लोक आज मंत्री, खासदार, आमदार झाले आहे. मात्र सत्तेच्या काहीतरी अडचणीमुळे लोक शिवसेनेला सोडतात आणि काहीतरी वेगळं तरी बोलतात. मी म्हणत नाही. नेवासा तालुक्यात शिवसेनेच्या मोठ्या मागे सर्वात मोठा हात स्वर्गीय अण्णा भुलासकर यांचा आहे. ते एक आमचे सर्वांसाठी अस्मिता आहे. मात्र शिवसेनाचे दोन विभाग झाल्याने सध्याला इतरांची ताकद वाढत आहे. माझं एकच म्हणणं आहे की शिवसेना ही कोणतीही असो, शिवसैनिकावर होणारे न्याय भेटला पाहिजे असं आमचं मत आहे. मात्र सध्याला मी सांगतो की आदरणीय मच्छिंद्र म्हस्के साहेब हे तालुका एक सर्वसामान्य माणसाला, तालुका शेतकऱ्याच्या माणसाला एक तालुका अध्यक्षपद भेटलं. एक निष्ठावान शिवसैनिकांना त्याचा न्याय भेटला. त्या शिवसैनिकामुळे त्यांना ज्ञानेश्वर सहकारी कारखान्यात संचालकपदी निवड झाली. एक चांगलं काम केलं आहे. मात्र सध्याला खऱ्या लोकांना किंमत कमी झाली असल्याने बाकीच्यांची किंमत वाढत आहे. मी म्हणत नाही. सध्याला तालुक्यामध्ये जे चाललं आहे ते मला पटत नाही, मी नाराज आहे. सध्याला जरी खासदार, आमदार दुसऱ्या गटात गेले असले तरी मात्र नेवासा तालुक्याचा विकास हा थांबलेला आहे. त्याच्यावर कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही. सध्याला रस्त्याच्या बाबतीत बोललं तर कुठंही 5 किलोमीटर 10 किलोमीटर रस्त्याचं काम चालू नाही. माजी आमदार शंकरराव गडाख साहेबांनी जे निधी तालुक्यात आणला तो निधी अजून कोणत्याच नेत्याने आणला नाही. आमदार शंकरराव गडाख यांनी मक्तापूर मसले ह्या रस्त्याचं काम मार्गी लावलं. मुकिंदपूर ते गेवरे ह्या रस्त्याच्या कामासाठी शंकरराव गडाखांनी मोठी सहकार्य केलं आणि मंत्री असतानाच केलं. नेवासा तालुक्यात छोट्या असताना शिवसेना पक्ष उद्धवसाहेब ठाकरे यांनी नेवासा तालुक्याला मंत्रिपद दिलं. त्याला अनेक वर्षापासून नेवासा तालुक्याला मंत्रिपद नाही. मात्र काही गोष्टी नाही बोलला चाललं. विरोधांनी मात्र भरपूर केलं, भरपूर आले. भाजप सेनेचे खासदार, आमदार आले निवडून. पण अजूनही केंद्रात राज्य सरकार असतानाही एक नेवासा तालुक्याला मोठं मंत्रिपद मिळालं नाही. फक्त आमदार होणे, हे आमदार होणे म्हणजे जनतेचं काम आहे. जनतेने निवडून दिलेले आमदार आहेत. आमदारांना पब्लिक निवडून देते. पण सध्याला नेवासा तालुक्यात लोणीकरांची आशीर्वाद जादा आहे. विकासाच्या बाबतीत बोलायचं गेलं तरी लोणीकरांच्या दारात जावं लागतं. आणि सध्याला तालुक्यात विकास म्हणलं की रस्ते नाही. ग्रामीण भागाची अवस्था एवढी जाऊन झाली की सध्याला
फक्त 1 किलोमीटर अर्धा किलोमीटर रस्त्याचं काम चालू आहे, बाकीचं समजे कामं बंद आहे. माझी सर्व शिवसैनिकांना विनंती आहे की आपण संकटाच्या काळी उद्धवसाहेब ठाकरेंना सोडून जाऊ नये. कारण शिवसेना ही एक हाडाची कार्यकर्ता म्हणलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच आहे. शेतकऱ्यांसाठी पाठीशीसाठी कर्ज बीज असे अनेक काम केले आहे. आता हेच चाललं असल्याने मी एक शिवसैनिक म्हणून माझं म्हणणं मांडत आहे. आपण माझ्या म्हणण्याचा कोणीही गैरसमज करू नये. मी कोणावर टीका केली नाही. माझं म्हणणं मांडलं आहे की मी गेल्या 15-16 वर्ष शिवसेनेत असताना मला न्यायाचं काम द्यायचं काम केलं असेल माझ्यासारख्या दुबळ्या माणसाला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी दिला आहे. कारण की दुसऱ्या पक्षांनी फक्त भेदभाव केला आहे आणि शिवसैनिकांचा फक्त मताबरोबर वापर केला आहे. जय महाराष्ट्र. गणेश झगडे, शिवसेना तालुका मीडिया प्रमुख.